माझा शृंगार रे, माझा शृंगार रे, हा माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. पप्पा, मी मान्य करते की माझ्याकडून चूक झालीये, पण मी काही ना काही करेन ही चूक सुधारण्यासाठी. हे एक जाळं होतं जे रितिकाला अडकवण्यासाठी पसरवण्यात आलं होतं. बाळा, हाच तर प्रश्न आहे की रितिका या जाळ्यामध्ये अडकली तरी कशी. आणि ती या प्रकरणाच्या मुळाशी जरूर जाईल. सत्य काय आहे याचा पत्ता लावेलच ती, बघच तू. गुलशन सहायला मी उत्तर देईन. इतक्या लवकर मी हार नाही मानणार, अजिबात नाही मानणार. हे सगळं मी काय ऐकतेय? काय सगळं म्हणजे काय ऐकताय? अखेर शेवटी तुम्ही सगळ्यांनी त्या रितिकाला पुन्हा एकदा अडकवलंच ना? काय करणार, सवय आहे ती जात नाही, स्वभाव काही बदलत नाही, असं तर करायचंच होतं. अहो, माझं तर म्हणणं आहे वहिनी की स्वतःला वाचवण्यासाठी ज्या कुणाला मारावं लागेल त्याला मारून टाकावं. काय फरक पडणार आहे? आता बघा, माझा उद्देश तर एकच आहे ना की कसंही करून तिची ट्रान्सफर दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात व्हावी. मग त्यासाठी काहीतरी करावंच लागणार. आणि काय म्हणजे विचार करू नका, अशा प्रकारचे मुद्दे उभे करावे लागतील. आणि काय, याच गोष्टीचा मुद्दा बनवण्यासाठीच तर यांनी त्या सुबोध पाटीलचा मुलगा संतोष आहे ना, त्यालाच मोहरा बनवलाय, म्हणजे ही गोष्ट वरपर्यंत पोहोचेल. सुंदरलाल, अभिनंदन तुझं, अभिनंदन. अरे तुझ्या मेहनतीला फळ आलं. हो हो, अभिनंदन अभिनंदन. आता तर घराघरात रितिकाची चर्चा. अहो, अभिनंदन तर मी तुमचं करायला हवं गुलशन भाऊ, कारण खरं सांगायचं तर तुम्हीच रचलेला तर हा खेळ होता, यशस्वी तर होणारच होता. पण हा विषय इथेच संपणारा नाहीये. ती रितिका चुपचाप नाही बसणार. आणि ती मयुरी, ती सुद्धा याच शहरात आहे ना, तिच्याकडून सत्य उकळवून घ्यायचा प्रयत्न तर ती करणारच. अरे वा, सौभाग्यवती, आता तर तुम्हालाही समजायला लागलेत राजकारणातले डावपेच. पण तुम्ही ज्या गोष्टीचं टेन्शन घेताय ना, मला त्या गोष्टीचं टेन्शन नाही. त्याचं काय आहे की ती रितिका मयूरीकडे चौकशी जरूर करेल, तिच्याकडून सत्य काढून घ्यायचा प्रयत्न नक्कीच करेल, पण करू नाही शकणार. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाही. अफो सुंदरलाल, तू आपल्या डोक्याला जास्त ताण देऊ नकोस. जसं तुला वाटतंय ना तसं काही नाहीये. मयुरीचं जिवंत राहणं फार गरजेचं आहे, नाहीतर प्रकरण आणखीनच चिघळल. समजलं? मयुरी इथंच राहील, याच शहरात राहील, पण रितिका तिच्याकडे चौकशी नाही करू शकणार. आणि जर रितिकानं मयुरीकडे चौकशी करायचा प्रयत्न केला तर मीडिया तर हेच म्हणणार ना की रितिकाला बळजबरीने तिची जबानी घ्यायची, तिला खोटं बोलायला भाग पाडायचंय. म्हणून रितिका आता मयुरीच्या जवळ नाही जाणार. तर दोन्ही बाजूनी बदनामी तर रितिकाचीच आहे ना. बोल. हो, म्हणजे असं की दोन्हीकडून बाजी आपलीच असेल, काटाही आपला आणि छापाही आपला. हो, आणि रुपया माझ्या बापाचा. आता व्हायला हे पाहिजे सुंदरलाल की रितिकाची या जिल्ह्यातून ट्रान्सफर व्हायला पाहिजे. हे काम तर बस तुम्हीच करू शकता. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलावून घ्या आणि मोर्चे काढून धरणं धरायला सांगा. मग प्रशासनाला मान्य करावंच लागेल. नाही 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 नाही, हा तर शेवटचा मार्ग असेल सौभाग्यवती, एकदम शेवटचा. पण त्या अगोदर मी आज सुबोध पाटलाशी बोलून घेतो की त्यो काय करतोय. हॅलो, जय हिंद पाटील साहेब, गुलशन बोलतोय.
अहो हे काय ऐकतोय मी हं? सुबोध पाटलाच्या पोरावर इतका मोठा आरोप, त्याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अरे 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 काय होणार या देशाचं? मला स्वतःलाच समजत नाहीये की हे सगळं काय होतंय. अहो मंत्रीजी, मी तर तुम्हाला सांगितलंच होतं ना की ती बाय प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही करू शकते. अहो, प्रसिद्ध होणं, बदनाम होणं या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अखेर गुलशनची बदनामी तर तिची झाली ना. मग बघा तरी. अहो हे एक चांगलं झालं पाटील साहेब की त्या पोरीमध्ये मयुरीमध्ये थोडीशी माणुसकी होती की तिनं खोटी साक्ष देण्यासाठी नकार दिला. पोलिसांच्या समोर खोटी जबानी नाही दिली. जर रितिकाच्या सांगण्यावरून तिनं खोटी जबानी दिली असती तर विचार करा. तुमच्या राजकारणातल्या करिअरवर किती मोठी खूट लागली असती, किती मोठी खूट. हं? अरे इतकं बदनाम करायचंय तिला तुम्हाला? मला तर वाटतंय पाटील साहेब की हे तिचं जणू जाणून बुजून केलेलं कारस्थान आहे तुम्हाला बदनाम करण्यासाठी. मला तर वाटतंय पाटील साहेब की हे तिचं जाणून बुजून केलेलं कारस्थान आहे तुम्हाला बदनाम करण्यासाठी. किंवा तिनं कोणाकडून पैसे तर नाही घेतलेत, कोणीतरी पैसे दिलेत तुम्हाला बदनाम करण्यासाठी. हा, सत्य तर समोर येईलच कधीतरी. मी या गोष्टीसाठी एन्क्वायरीची मागणी पण केलेली आहे आणि मला विश्वास आहे की याची इन्क्वायरी नक्कीच होईल. एन्क्वायरी? पाटील साहेब, एन्क्वायरी तर होतच राहील, पण त्या अगोदर तुम्हाला काहीतरी कडक पावलं उचलावी लागतील. मी तर म्हणतो की तिची दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात ट्रान्सफर करून टाका. पण त्याने काय फायदा होणार आहे? अहो तुम्हाला समजत नाहीये मंत्रीजी. जर तिची या जिल्ह्यातून ट्रान्सफर झाली तर त्यानंतरच तिची इन्क्वायरी व्यवस्थित होऊ शकेल. ती या जिल्ह्यातून गेल्यानंतरच सत्य काय आहे ते समोर येईल. मी सांगतो तुम्हाला. नाही, तिला इथून पाठवून इन्क्वायरी नाही करायची आहे. माझी तर इच्छा आहे की तिची इन्क्वायरी व्हावी आणि जे काही सत्य आहे ते तिच्या समोर यावं. बाकी जे प्रशासनाला करायचंय, पावलं उचलायची ते ती उचलते. चला, मी फोन ठेवतो. जय हिंद. जय हिंद. काय माणूस आहे, म्हणतोय की आधी इन्क्वायरी करायची आहे. बघा आता गुलशन भाऊ, जर एन्क्वायरी झाली तर आपल्यासाठी अडचणी वाढतील. असं नको व्हायला की एन्क्वायरीच्या दरम्यान ही गोष्टही समोर येईल की हे जे काही घडलंय हा सारा खेळ आपण रचलेला. जर असं झालं तर धोक्याची घंटा आपल्या डोक्यावर लटकत. अरे नाही रे नाही सुंदरलाल, मी असं नाही होऊ देणार. मी त्या रितिकाची ट्रान्सफर करवल्याशिवाय नाही राहणार. हो, पण तुम्हाला ही गोष्ट नाही विसरून चालणार की तिच्या घरचे लोकही कायद्याशी संबंधित आहेत. आणि सगळ्यात आधी तिला वाचवण्यासाठी तर तिचे पिता आदित्य प्रतापच पुरेसे आहे. एक गोष्ट माझी नीट लक्ष देऊन ऐका. मला माहिती आहे की तुम्ही उगाच रितिकाला रोखण्याचा प्रयत्न करत नाही आहात. त्याच्यामागे काहीतरी खूप मोठं कारण आहे. जे काही करताय ना ते बंद करून टाका, नाहीतर तुम्हाला हे खूप महाग पडेल. आदित्य प्रताप माशी आहे. मी मान्य करतो की रितिकाने त्या मुलीच्या बोलण्याला फसून हे पाऊल उचललं होतं. मान्य करतो की रितिका अशीच आहे. तिला असंच वाटतं की सगळ्यांना न्याय मिळावा. पण भावनेच्या भरामध्ये कायद्याचे निर्णय घेतले जात नाहीत सूर्या. आणि भावनेच्या भरात निर्णय घेतला तर त्याचा परिणाम हाच होतो. तुमचं अगदी खरंच आहे. रितिकाने भावनेच्या भरात वाहून हे पाऊल उचललं होतं. चूक तर तिच्याकडून झालीच आहे. रितिका अशी चूक करेल ही मला अपेक्षा नव्हती शारदा. रितिकाला इतकी मोठी जबाबदारी देऊन पाठवलेलं आहे. जर अशा चुका झाल्या तर जाब विचारले जाणं साहजिकच आहे. आणि मीडियावाल्यांनी हाच एक मुद्दा बनवलेला आहे.
अरे मी तर म्हणतो की कोणती गोष्ट करण्याआधी रितिकाने ही गोष्ट कन्फर्म करून घ्यायला हवी होती आणि त्या मुलीची मेडिकल टेस्ट करून घ्यायला हवी होती. मग करायचं जे तिला हवं होतं. पण रितिकाने तुम्हाला सांगितलं होतं ना की संतोष पाटील शहरातून फरार होणार आहे म्हणून, आणि म्हणूनच घाईघाईने त्याला अरेस्ट करावं लागलं ना. शारदा, अशी घाई चांगली नसते. संतोष पाटील जो आहे ना तो सुबोध पाटीलचा मुलगा आहे आणि सुबोध पाटील माझा मित्र आहे. तो एक इमानदार नेता आहे. शिवाय माझ्या बाबतीतही तो हेच म्हणतो की मी विश्वासाच्या नावाखाली कधीच विश्वासघात करू शकत नाही. नेहमीच कायद्याचं पालन करत होतो. आता तर सिच्युएशन अशी आली आहे, परिस्थिती अशी आली आहे की मी त्याच्याशी बोलायची हिंमत करू शकत नाही. शांत हो जरा दादा, शांत हो. एक गोष्ट मला सांग की रितिकाची नोकरी तर धोक्यात नाही येणार ना? नाही सूर्या, असं नाही होणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रितिकाने जे काही केलं ते भावनेच्या भरात येऊन केलं. ही सगळी तिच्या विरुद्ध एक चाल होती, एक कारस्थान होतं. या प्रकरणासाठी आता इन्क्वायरी सुरू होईल आणि जेव्हा इन्क्वायरी सुरू होईल ना, सगळ्यांना समजेल की गुन्हेगार कोण आहे आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच मिळेल. बोला कलेक्टर बाई साहेब, आता आमची आठवण कशी काय झाली आपल्याला? तुम्हाला कशी विसरू शकते मिस्टर गुलशन सहाय? तुमचे तर खूप खूप उपकार आहेत ना माझ्यावर. मी तर काही उपकार नाही केले. कोणत्या उपकारांविषयी बोलताय तुम्ही? हं? हो, मला माहिती आहे ना, तुमच्यासारखे मोठे लोक उपकार करतात पण ते केले ते मान्य नाही. पण मी तुम्हाला सांगते, उपकारामुळे मनावर ओझं निर्माण होतं आणि ते ओझं जोपर्यंत उतरवत नाही ना, मनाला शांती नाही मिळत. मी यासाठीच आज तुम्हाला फोन केलाय की मी तुम्हाला सांगते की मी तुमच्या उपकारांचं ओझं अगदी लवकरच चुकतं करेन. अरे कोणते उपकार म्हणायचंय काय तुम्हाला? जरा उघडपणे सांगा की. तुम्हाला चांगलंच समजते की मला काय म्हणायचंय ते. जर तुम्ही नाही समजणार तर आणखी कोण समजेल? इनफॅक्ट मी तर हा विचार करत होते की मी असं काय करू की मी तुमच्या उपकारांचं कर्ज चुकवू शकेन. आणि बघा, एक घटना अशी घडली की मला मार्ग आपणहूनच मिळाला. भगवंताची शपथ रितिकाजी, मला अजूनही काय नाही समजलं. मी समजावते मग. आता बघा, माझ्यावर इन्क्वायरी बसणार आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल. ज्या प्रकरणामुळे माझ्यावर इन्क्वायरी बसणार आहे त्या प्रकरणात मयुरीला इन्व्हॉल्व करून ज्या लोकांनी मला फसवण्याचा प्रयत्न केलाय ना, त्याचा चेहरा तर जरूर समोर येईल. तर मग ही मिळालीच ना मला संधी त्या माणसाच्या हातामध्ये बेड्या ठोकण्याची, आणि शिवाय त्याच माणसाकडून मागची बरीचशी सत्यही वदवून घ्यायची आहेत मला. मग ही तर माझ्यासाठी सुवर्ण संधीच झाली, हो की नाही? रितिकाजी, मला तर वाटतंय की काहीतरी खूप मोठा गैरसमज झालाय तुमचा. माझा कोणताही गैरसमज नाही झालाय मिस्टर गुलशन साहेब. इनफॅक्ट मी वाट बघत होते की शत्रूच्या बाजूने पुढची चाल कधी खेळली जाते, आणि बघा, तो चाल सुद्धा खेळला. पण त्याला हे नाही माहित की त्याची चाल त्याला किती प्रमाणात भारी पडणार आहे. बघा, बस आता थोडीशी वाट बघा. तुमच्या त्या सर्व उपकारांची कर्ज मी अगदी लवकरच चुकती करेन. जय हिंद. मला वाटतं की तुमची आजवर कोणत्याही IAS ऑफिसरशी सामना नाही झालाय. जर झाला असता ना, तर एव्हाना तुमच्या तोंडाला कुलूप लागलं असतं.
मिस्टर गुलशन सहाय, तुम्ही स्त्रीला तुमच्या पायातली वाहन समजता ना, पण त्या स्त्रीने जर ती कोण आहे हे दाखवून द्यायचं ठरवलं ना, तर ना राहाल तुम्ही आणि ना राहील तुमचं अस्तित्व. फक्त जबाबदाऱ्या मिळवून काही होत नाही. अरे त्या पारही पाडाव्या लागतात. रितिकाच्या एका छोट्याशा बेपर्वाईमुळे किती मोठे प्रश्न उभे राहिलेत. हो पप्पा, पण तुम्हाला नाही माहिती की दिदीला जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. सगळ्यांना माहिती आहे की रितिका जस्टिस आदित्य प्रताप सिंगची मुलगी आहे. अरे मग तिने तर आजही सावध राहायची गरज होती. आजवर कोणता डाग नाही लागला माझ्या नावावर. आजवर कोणीही आक्षेप नाही घेतला माझ्या निर्णयांवर. आज हॅलो. जय हिंद जज साहेब, मी सुबोध पाटील बोलतोय. हा पाटील साहेब बोला. एक गोष्ट मनाला लागून राहिली, ज्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केलाय. अहो जज साहेब, कायद्याच्या क्षेत्रात खूप कमी लोक आहेत ज्यांचा मी मनापासून आदर करतो, ज्यांनी कधी आपल्या इमानाशी सौदा नाही केला आणि ज्यांनी कधी आपल्या कर्तव्यांकडे पाठ नाही फिरवली. ज्याचं आपल्या देशावर प्रेम असतं, जो आपल्या कर्तव्याला आपलं इमान समजतो, त्याची पावलं कधीच डगमगत नाही. मग परिस्थिती भले काहीही असो. आणि तीच देशभक्तीची भावना जी आहे मी तुमच्यातही पाहिली होती. म्हणूनच तर मी तुमचाही आदर करतो. आणि म्हणूनच मी तुमच्या मुलाच्या बाबतीत जे ऐकलं तेव्हा माझा विश्वास नाही बसला. आता मला वाटतंय की सत्य तुम्हाला समजलंच असेल, हो ना? आता मला वाटतंय की सत्य तुम्हाला समजलंच असेल, हो ना? मी स्वतः एक सच्चा भारतीय आहे आणि मी हेच संस्कार माझ्या मुलावर केलेले आहेत. तो असं पाऊल कधी उचलूच नाही शकणार. हो, मी समजून चुकलोय पाटील साहेब. आणि म्हणूनच तर या गोष्टीचं दुःख आहे की काय माहीत भावनेच्या भरात येऊन, काय माहीत कोणता विचार मनात येऊन रितिकाने हे एवढं मोठं पाऊल उचललं. मला तर हे सांगण्यात आलं होतं की रितिका स्वतःला प्रसिद्ध करून घेण्यासाठी कोणत्याही मोठं नाव असलेल्या माणसावर हात टाकू शकते. पाटील साहेब, तुम्हाला ही गोष्ट सांगितली कोणी? माझे मित्र आहेत ज्याने मला आधीच सावध करण्याचा प्रयत्न केला होता. याचा अर्थ असा झाला की रितिकाची दिशाभूल करून तुमच्या मुलाला अरेस्ट करवण्याची पुरी तयारी आधीच झाली होती. पाटील साहेब, ज्या कोणी तुम्हाला ही गोष्ट सांगितली, मला या गोष्टीची पूर्ण खात्री आहे की तो या षडयंत्रात सामील आहे. काय बोलताय का तुम्ही? हो, खरंच. रितिकाला जाणून बुजून बदनाम करण्यासाठी ही चाल खेळली गेली होती. ज्या प्रकारे तुम्हाला माझा गर्व वाटतो ना, त्याच प्रकारे मला माझ्या मुलीचा गर्व वाटतो. पाटील साहेब, ती कधीही कोणतं चुकीचं पाऊल उचलूच शकत नाही. रितिकाला हे पाऊल उचलण्यासाठी भाग पाडलं होतं. पाटील साहेब, अशाच काहीशा चाली खेळल्या गेल्या होत्या की रितिका समोर संतोषला अरेस्ट करण्याशिवाय दुसरा कोणता मार्गच उरला नाही. तुम्ही बरोबर बोलताय. कलेक्टर बाईसाहेब तर म्हणत होत्या की संतोष लेट नाईट फ्लाईटने कुठेतरी बाहेर जाणार आहे. हे सांगून त्यांनी संतोषला अरेस्ट करायला लावलं होतं. पण खरं तर हे सत्य नाहीच, अजिबात नाहीये. संतोष कुठे जाणार नव्हता. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा पाटील साहेब. हे फक्त रितिकाला बदनाम करण्यासाठी केलं गेलंय. ज्या कोणी हे केलंय त्याचा फक्त एकच उद्देश आहे आणि त्याची इच्छा आहे की कसंही करून रितिकाची दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात ट्रान्सफर व्हावी. काय झालं पाटील साहेब? कसला विचार करताय? जर ही कोणाची चाल आहे तर मग का आणि कशासाठी? काय तुम्हाला माहिती आहे की याच्या मागे कोणाचा हात असू शकतो ते? सध्या तरी हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणताच पुरावा नाहीये पाटील साहेब, म्हणून मला त्याचं नाव नाही घ्यायचंय. तरी सुद्धा मला जाणून घ्यायचं याच्या मागे कोणाचा हात असू शकतो. पाटील साहेब, याच्या मागे गुलशन सहायचा हात असू शकतो. तुमची शंका खरी आहे. माझ्यावर त्याच्याकडून दबाव टाकला जातोय. मी या प्रकरणामध्ये इन्क्वायरीचा प्रयत्न करू नये, उलट रितिकाच्या ट्रान्सफरसाठी प्रयत्न करावा म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतोय पाटील साहेब
की या प्रकरणाची इन्क्वायरी झालीच पाहिजे. कारण मला माहिती आहे की सत्य काय. मला या प्रकरणात खरं काय आहे ते समजलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की या प्रकरणाची इन्क्वायरी जरूर व्हावी. हां, कलेक्टर बाई साहेबांना म्हणावं की त्याने माझ्या मुलाला अटक करायला लावलं. मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. आता मला सत्य समजलेलं आहे. या देशावर प्रेम करणाऱ्यांवर मीही प्रेम करतो. देशभक्तीच्या वाटेवर अशी पावलं उचलणाऱ्यांकडून काही चुका झाल्या तरी सुद्धा त्याच्याबद्दल काही हरकत नसते. धन्यवाद पाटील साहेब. जय हिंद. जय हिंद. मला या प्रकरणात खरं काय ते समजलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की या प्रकरणाची इन्क्वायरी व्हावी. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे पतीचे